श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुमचा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी आई चरणी प्रार्थना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्राचे 3 दिवसाचे अनुष्ठान कसे करायचे आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल, नवरा तुमचं ऐकत नसेल किंवा नवऱ्याला काही व्यसन असेल, मुलं ऐकत नसतील, हट्टी झालेली असतील, त्याचबरोबर घरात बसल्यावर आपलं मन लागत नसेल, घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल आणि दुसऱ्याच्या घरी गेल्यावर मात्र शांत वाटत असेल, तर आपल्याला या व्यक्तीमध्ये एकोपा नसेल किंवा घरामध्ये पैशासंबंधित काही आर्थिक समस्या सतत वाढत चालल्या असतील, त्याचबरोबर संतानविषयी जर तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील, नोकरी विषयक समस्या असतील किंवा तुमचं लग्न जुळत नसेल, कोणतीही समस्या असेल, तर या समस्यावर एकच प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे तारक मंत्रांची सेवा. बघा, अतिशय सोपी सेवा आहे ही. आपण जर ही सेवा केली, श्रद्धेने आणि मनापासून केली, तर तिचे परिणाम नक्कीच 3 दिवसात जाणवत असतात. आपण तारक मंत्राच्या 3 दिवसाची सेवा करणार आहोत. 3 दिवसांचे अनुष्ठान करणार आहोत. जे अनुष्ठान आपण जर श्रद्धेने, मनापासून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीवर विश्वासाने केलं, तर नक्कीच अनेक भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे की ही सेवा 100% प्रभावी आहे. आणि म्हणून मी कोणत्याही अडचणीमध्ये असाल, तुम्हाला ती तारक मंत्राची 3 दिवसांची अनुष्ठानाची सेवा नक्कीच करायची आहे. नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर अनुभव यायला लागतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या इतरांना शेअर करा. आता आपण बघूया की तारक मंत्राच्या या 3 दिवसांच्या अनुष्ठान कशा प्रकारे करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला बघा, तारक मंत्राच्या नावातच खूप ऊर्जा दडलेली आहे. तारक मंत्र तारून नेणारा म्हणजेच आपण कोणत्याही संकटात आपल्याला बाहेर काढणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र आहे आणि हा मंत्र स्वतः स्वामी महाराजांनी रचलेला आहे. या मंत्रातील एका ओळीत गूढ शक्ती आहे आणि शक्तिशाली अर्थ दडलेला आहे. आता आपण पाहूया की तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे. बघा, या सेवेसाठी आपल्याला कोणताही दिवस निवडायचा नाही, कोणतेही दिवस नसतो, कोणताही दिवस, तिथी किंवा मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तसं जर बघितलं तर स्वामींचा वार गुरुवार आहे, पण खरं सांगायचं झालं, ज्या दिवशी तुम्ही तारक मंत्राची सेवा करणार तोच दिवस शुभ आहे. त्या दिवशी सुरुवात करा. फक्त सेवेपुरती जर तुम्हाला शक्य असेल तर आदल्या दिवशी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन महाराजांना नारळ, खडीसाखर अर्पण करा. स्वामी महाराजांना तिथे गेल्यानंतर मनापासून मुजरा करा आणि स्वामी महाराजांना आपल्या तिथे बसून आपल्याला सांगायचं आहे की स्वामी महाराज, मी आजपासून तुमचे 3 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहे. माझी ही सेवा माझ्या ह्या कामासाठी किंवा या समस्येसाठी मी करत आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि माझी ही समस्या तुम्ही दूर करा. म्हणून स्वामी महाराजांना आपल्याकडून ही 3 दिवसाची अनुष्ठानाची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं सांगायचं आहे आणि नंतर त्या दिवशी घरी यायचं. आता ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी लवकर उठून अंघोळ करायची आहे, घरात स्वच्छता करायची आहे. जमल्यास उंबरठ्याला हळदीचे लेपन लावायचे आणि घरासमोर रांगोळी काढायची आहे. तुळशीला पाणी द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य देखील अर्पण करायचे आहेत. नंतर तुम्ही देवपूजा करायची ती करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराजांच्या, जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. या सर्व सेवा आपल्याला अनुष्ठान करण्यापूर्वी आपल्याला बसण्यासाठी देवघराजवळ आसनावर बसायचं आहे. ही सेवा आसनावर बसूनच सुरुवात करायची आहे. आता स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. परंतु याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेला सेवा सुरू करणार आहोत त्याच वेळेला 3ही दिवस आपल्याला सेवा करायची आहे
आणि 3ही दिवस त्या वेळेला सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. आता पहिल्या दिवशी स्वामी समोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्णत्वास जात नाही. संकल्प कसा करायचा आहे, की संकल्प करताना उजव्या हातात पाणी घ्या, त्यामध्ये एक फूल, गंध, हळद, कुंकू, अक्षदा टाका आणि स्वामी महाराजांना सांगा, स्वामी महाराज मी अमुक नावाचा, आता जे काही नाव असेल ते नाव घ्यायचं आहे. गोत्र जर तुम्हाला माहीत असेल तर गोत्राचं नाव घ्या, माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगायचं आहे. मी या नावाचा, काश्यप गोत्राचा, माझ्या जीवनातील दुःख, व्याधी, अडीअडचणी आणि नष्ट व्हाव्या म्हणून मी तुमचे 3 दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहे. माझी ही सेवा तुमच्या कृपेने निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या आणि मनातील ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करा. स्वामी महाराजांना सांगायचे आहे. संकल्प करून झाल्यानंतर हातातील पाणी एका ताटात किंवा ताम्हणात सोडायचं आहे आणि 3 वेळा हातावर पाणी घेऊन ते पुन्हा भांड्यात खाली सोडायचं आहे आणि आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा सुरू करताना आता सर्व पाणी ग्लासमध्ये घ्यायचं आहे. जमल्यास प्लेटमध्ये ठेवा आणि आता ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे. देवघरासमोर बसून आसन टाकून त्या आसनावर बसून ही सेवा करायची आहे. आता संकल्प केल्यानंतर तो पाण्याने भरलेला जो ग्लास आहे तो आपल्याला आपल्या समोर म्हणजे स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे आणि तो ग्लास एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. यानंतर एक अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. अगरबत्ती अशी लावायची आहे की अगरबत्तीची थोडीशी रक्षा आपण जो ग्लास भरून घेतला आहे त्या पाण्यामध्ये पडेल, अशा प्रकारे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे. बघा, आजकालच्या अगरबत्त्यामध्ये केमिकल असतं आणि केमिकल आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, म्हणून खूप जास्त रक्षा त्या पाण्यामध्ये पडू द्यायची नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. थोडीशी रक्षा आपल्याला त्या पाण्यात पडेल अशा प्रकारे अगरबत्ती ठेवायची आहे. आता तारक मंत्राची सेवा सुरू करत असताना सर्वात आधी आपल्याला 1 वेळा स्वामी स्तवन म्हणायचे आहे आणि 1 माळ स्वामी समर्थ महाराजांची म्हणायची आहे आणि नंतर तारक मंत्र जप करून झाल्यानंतर आपला जो काही उजवा हात आहे तो पाणी घेतले होतं त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता आपण पाणी घेतलं होतं तर तुम्ही ग्लासवर फक्त हात ठेवू शकता किंवा तुमच्या हाताची मधली 3 बोटे बुडवू शकता. करंगळी आणि अंगठा वगळता जी 3 बोटं आहे मधली ती तुम्ही त्यामध्ये बुडवू शकता आणि नंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे किंवा नुसता ग्लासवर हात ठेवला तरीही काही हरकत नाही. आता आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आपल्याला तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे आणि जर 11 वेळेस तारक मंत्र म्हणताना जर अगरबत्ती लगेच संपली तर दुसरी अगरबत्ती लावायची आहे आणि 11 वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलं होतं त्या ग्लासवर हात ठेवलेला होता ते पाणी पूर्णपणे अभिमंत्रित झालेलं असतं, अतिशय पवित्र झालेलं असतं आणि अभिमंत्रित पाणी त्या ग्लासमध्ये तयार झालेलं आहे. त्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. आता हे पाणी काय करायचं आहे तर बघा, आता हे पाणी आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्यायला द्यायचं आहे. जर घरातील कोणी व्यक्ती ते पिण्यासाठी नकार देत असेल, नाही म्हणत असेल तर ते पाणी आपल्याला आपल्या घरातील पाणी पिण्याच्या भांड्यामध्ये किंवा माठामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचं आहे किंवा तुम्ही जेवणाच्या वेळेस ते पाणी पिऊन घेऊ शकता. सर्वांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. त्यातील थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडा किंवा घराच्या बाहेर शिंपडा. बघा, यामुळे जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक असेल, वाईट शक्ती असतील तर त्या दूर होतात. घराच्या बाजूला पाणी शिंपडल्याने ज्या काही वाईट नजरा असतील, वाईट बाधा असतील त्या हळूहळू नष्ट होतात. अशा प्रकारे आपल्याला तारक मंत्राचे 3 दिवसाचे अनुष्ठान करायचं आहे आणि या मंत्राचं तीर्थ आपल्याला बनवायचं आहे. आता या सेवा करताना आपल्याला 3 दिवस काही नियम पाळायचे आहेत. तर ते नियम म्हणजे आपल्याला 3 दिवस दुसऱ्यांच्या घरचं अन्न पाणी खायचं नाही. हॉटेलमधून स्वतःच्या पैशाने घेतलेलं चालेल, परंतु शक्यतो तुम्ही 3 दिवस अन्न घेण्याचा
टाळा, कारण दुसऱ्यांचं अन्न खाल्ल्याने आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते. म्हणून अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे. 3 दिवस ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. त्याचबरोबर पुरुष जर सेवा करणार असेल तर धूम्रपान किंवा मद्यपान पूर्णपणे 3 दिवस बंद करायचं आहे. आपल्या घरामध्ये मांसाहार करायचं नाही आणि जी व्यक्ती अनुष्ठान करणार आहे तिने मांसाहार करायचं नाही, बंद करायचं आहे. परंतु जर तुमच्या घरातील जर काही लोक आणून आणणार असतील तर त्या व्यक्तीने मांसाहार वर्ज्य करा. आपल्याला 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत बाहेर गावी जाणं टाळायचं आहे आणि 3 दिवसानंतर तुम्ही जाऊ शकता. आता 3ही दिवस स्वामी महाराजांची आपल्याला आरती करायची आहे. तुम्हाला जर जमेल तर सकाळ, संध्याकाळ, दुपार तिन्ही वेळेस तुम्ही आरती करू शकता किंवा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करू शकता. त्याचबरोबर जे आपण रोज जेवण बनवतो सकाळी आणि संध्याकाळी ते स्वामी महाराजांना नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे. मग तो नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी खायचा आहे. अशा प्रकारे सेवेचे नियम आहे. अतिशय साधी आणि सोपी, कमी वेळात होणारी सेवा आहे. नवरा बायकोचे भांडण असतील, तुमचे मूल ऐकत नसेल, वादविवाद, कटकटी होत असेल, जर काही नवरा व्यसन करत असेल, पैशाची अडचण असेल, नोकरी विवाहाचे अडथळे असतील, घरात नकारात्मकता किंवा कोणत्याही समस्यावर रामबाण उपाय म्हणजे तारक मंत्राची ही 3 दिवसांची अनुष्ठानाची सेवा आहे. अनेक भाविकांना या सेवेमुळे पहिल्याच दिवशी अनुभव आलेले आहेत. फक्त 3 दिवस ही सेवा मनापासून करून बघा. चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जर समजा नाहीच अनुभव आला तर नाराज व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. पुन्हा नव्याने सेवेला सुरुवात करायची आहे. आपण फक्त जी सेवा तुम्ही करणार आहात ती अतिशय मनापासून मनोभावे तुमची सेवा असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं असतं तो तुमचा स्वामीवरील विश्वास. तुमचा जर स्वामीवरील विश्वास अतूट असेल, तुमची सेवा, तुमची सर्व काही जी सेवा केलेली असते ती पूर्णत्वास जाईल व स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व काही इच्छा असतील त्या पूर्ण करतील आणि तुम्हाला नक्कीच 100% अनुभव येईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.